आणि तो 6 वाजता भरल्याच्या नंतर संध्याकाळी बरोबर 8:30-9 वाजता परत मोठा खड्डा पडला, 20 फूट खड्डा पडला तो। आता जे खचलंय हे फक्त जो SP चा जो चेंबर खचला नाहीये, बाजूचा रस्ता खचलाय। आज तिन्ही विभागाचे अधिकारी एकमेकांना बोटं दाखवतात आहे, हा काम त्या लोकांनी केलं आहे, हा काम आम्ही केलं आहे। ही लाईन टाकलेली आहे, याचं नेटवर्क चालू आहे, पण त्यांना माहिती नाही की हा पाणी कुठनं येतोय। नोव्हेंबर 2025 पासून या रस्त्याचं काम चालू झालेलं आहे। गेले 6 महिने लोकांनी त्रास इथला सहन केलेला आहे। मुंबईमध्ये पावसाळ्यापूर्वी अनेक कामं जी आहेत ती केली जात आहेत असा दावा मुंबई महानगरपालिका करते। मात्र हे दावे आता किती फोल ठरत आहेत हे मुंबईकरांनी पहिल्याच पावसात अनुभवलेलं सुद्धा आहे। मी आता सध्या प्रतीक्षानगरमध्ये आहे। प्रतीक्षानगरमधला हा मुख्य रस्ता आहे। स्थानिक सुद्धा इकडचे आक्रमक झालेले आहेत, आपण त्यांच्याशी सुद्धा बोलण्याचा प्रयत्न करूया। काय सांगाल, हा रस्ता आहे जो दबलेला आहे असं तुमचं म्हणणं आहे आणि असे अनेक भाग जे आहेत ते मुंबईमध्ये आहेत आणि पहिल्याच पावसात ही अशी दुरावस्था झालेली दिसते आपल्याला। काय सांगाल, नेमकी काल काय परिस्थिती होती इकडे? संध्याकाळी 6 वाजता ते त्या शेवरेज लाईनच्या बाजूला खड्डा पडला, छोटासा होता। 6 वाजता खड्डा पडल्यानंतर महानगरपालिकेला कॉन्टॅक्ट केल्याच्यानंतर विभागातल्या लोकांनी आम्ही स्वतः कॉन्टॅक्ट केल्याच्यानंतर त्याचा मनुष्य, कॉन्ट्रॅक्टरचा मनुष्य येऊन, तोचा कोण कॉन्ट्रॅक्टरचा कामगार येऊन त्याने ती माती भरली, फक्त माती टाकली, डांबर टाकली आणि तो 6 वाजता भरल्याच्या नंतर संध्याकाळी बरोबर 8:30-9 वाजता परत मोठा खड्डा पडला, 20 फूट खड्डा पडला तो। आणि त्या 20 फूट खड्ड्यामध्ये एक स्कूटरवाला, त्याची बायको आणि मुलगा ते चालले होते, ते आत गेले होते, ते वाचले, थोड्यावरती ते वाचले। परंतु हा जो रस्ता बनवला आहे, 6 महिने आम्ही प्रतीक्षानगरवाल्याने कष्ट केले। 6 महिने आमच्या पेशंटला पण आम्ही डोक्यावरून घेऊन गेलो, शाळेतल्या मुलांना घेऊन गेलो, प्रतीक्षानगरचा बस डेपो बंद केला होता। किती लोकांनी 6 महिने सहन केले त्रास, तरीसुद्धा हा रस्ता जे 11 कोटी खर्च करून जे केलेला आहे त्याचा किती वावापवा करून 2 वेळा उद्घाटन केले या रस्त्याची। पण त्या रस्त्याची आता दूरदशा पाहिली असेल, जेवढे शेवरेज चेंबर बांधलेले आहेत ते सगळे ड्रेने सर्व लिकेज झालेले आहेत आणि रोडच्या बाजूच्या साईडनी पण लिकेज झाले, खड्डेच खड्डे पडले। म्हणजे ज्याने आता 1 महिना झाला ओपनिंग करून, 1 महिन्यामध्ये हे एवढे खड्डे झालेले आहेत की रस्त्याला नवीन बनवला आहे की जुना रस्ता आहे असं बोलू शकत नाही। हा नवीन रस्ता असं वाटत नाही, डांबरीकरण केलं आहे, ते वरच्यावर थातूर मातूर केलं आहे। कॉन्ट्रॅक्टर जायचं, कॉन्ट्रॅक्टरवरती महानगरपालिकेचा अंकुश नाही आहे। आपल्यासोबत या संपूर्ण विभागाचे माजी नगरसेवक रामदास कांबळे सुद्धा आहेत। नागरिकांच्या वारंवार तक्रारी येत आहेत की कोट्यवधींचा खर्च रस्त्यावरती केला जातो, महानगरपालिका दावे करते की आम्ही कामं करतोय। दिसतात का ग्राउंडवरती कामं? त्या ठिकाणचा जे रोड जे काम केलं आहे हे पूर्ण निष्कृत दर्जाचं आहे। त्याच्या बाजूला जे स्टोन आहेत ते स्टोन चेंज करायला पाहिजे होते, एकही स्टोन चेंज नाही केला। आता जे खचलंय हे फक्त जो SP चा जो चेंबर खचला नाहीये, बाजूचा रस्ता खचलाय, म्हणजे रस्ता डांबर आणि ते रोडचा रस्ता खचलाय, त्यासोबत चेंबर पण खचलाय आणि आज जवळपास 20 फुटाचा तो खड्डा आहे। आणि आत्ता सध्या हे पालिकेने काम केलेलं आहे ते काम व्यवस्थित केलेलं आहे की आत्ताही तशीच परिस्थिती पुढे घडेल असं वाटतंय? मॅडम तुम्हाला सांगू इच्छितो, हा फक्त एक उदाहरण आहे। तुम्ही जा, आता पुढे लेफ्ट साईडला चेंबर खचतोय, रोड खराब झालेला आहे, पुढे सरळ जा, आपला मराठवाड्यात जिथे तेवढे चेंबर दबला गेला आहे, त्याच्या पुढे तुम्ही जा M3च्या का M2च्या जवळपास तिथे झालेला आहे, सुंदर विहार झालं आहे, डेपोच्या इकडे झालं आहे। म्हणजे ओव्हरऑल सांगायचं म्हणलं तर एक अंदाज चेंबर दबू शकतो, कारण का ही सॉल्ट पॅन जमीन आहे। पण सरसकट सगळ्या ठिकाणचं जर काम अशा प्रकारे होत असेल तर त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर जबाबदार आहे आणि त्या ठिकाणचं जे काय असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, त्या अधिकारी कारवाई झाली पाहिजे, त्या महानगरपालिकेच्या कॉन्ट्रॅक्टर कारवाई झाली पाहिजे, ह्या मताशी मी। एक स्थानिक म्हणून काय सांगाल, कशा पद्धतीने तुम्हाला आता सध्या त्रास सहन करावा लागतोय? कारण मुंबईमध्ये जर आपण बघितलं तर पावसाळा होता आणि गेल्या आठवडाभरात पावसामुळे अनेक दुर्घटना आहेत ज्या घडलेल्या आहेत आणि कालही अशीच एक दुर्घटना इकडे घडलेली होती। तर महानगरपालिकेचा एकमेकांना ताळमेळ नाही आहे। हा काम चालू असताना शिवरेज प्रोजेक्टचं काम चालू आहे, SOचं काम चालू आहे, रस्त्याचं काम आहे। तिन्ही अधिकारी एकत्र येऊन याची पाहणी केली पाहिजे होती रस्ता चालू करायच्या अगोदर, ती पाहणी केली नाही। आज तिन्ही विभागाचे अधिकारी एकमेकांना बोटं दाखवतात आहे, हा काम त्या लोकांनी केलं आहे, हा काम आम्ही केलं आहे। ही लाईन टाकलेली आहे, याचं नेटवर्क चालू आहे, पण त्यांना माहिती नाही की हा पाणी कुठनं येतोय। अशी कामं महानगरपालिका करते, या कामामध्ये भरपूर भ्रष्टाचार झालेला आहे। म्हणून आता येणाऱ्या अजून पावसामध्ये अजून 3 महिने आहेत, 3 महिन्यामध्ये मोठी दुर्घटना होऊ शकते। जर हा खड्डा 20 फुटाचा आहे, तुम्ही जर खोलून बघितलात तर पुढे मग हा खड्डा अजून खचण्याची संभावना आहे आणि मोठा अपघात होऊ शकतो। याच्यावर महानगर खरं तर साकी नाक्यामध्ये एक दुर्घटना घडलेली होती आणि तशाच पद्धतीची भविष्यात तिथे घडू शकते का? काय वाटतंय स्थानिक म्हणून? संपूर्ण मुंबईमध्ये अशा प्रकारच्या दुर्घटना गेल्या 8 दिवसामध्ये जो पाऊस पडला त्या पावसामुळे होत आहेत।
नोव्हेंबर 2025 पासून या रस्त्याचं काम चालू झालेलं आहे. गेले 6 महिने लोकांनी त्रास इथला सहन केलेला आहे आणि ज्यावेळी या रस्त्याचं उद्घाटन केलं त्यावेळी त्यांनी डोळे झाकून उद्घाटन केलं होतं का अशी परिस्थिती या ठिकाणी आम्हाला म्हणजे म्हणावं असं वाटतं आहे. कारण आजूबाजूला बघा गटार लाईन नीट दिसत नाही आहे, रस्त्याची लेवल नीट दिसत नाही आहे, चेंबर जे टाकलेले आहेत ते उंच सकल याच्यावर दिसत आहेत आपल्याला. तर अशा परिस्थितीने या रस्त्याचं उद्घाटन कसं केलं. आणि काल जर हा जो एक हादसा जो घडलेला आहे त्या ठिकाणी त्यांच्यासोबत नवरा बायको आणि एक मूल होतं, जर तो 20 फूट खड्डा खाली खोल गेला जर पडलं असतं तर परिस्थिती काय निर्माण झाली असती. याची प्रशासनाने वेळीच दखल घेतली पाहिजे. या ठिकाणी BMCचे अधिकारी आज आलेले आहेत परंतु कुठच्याही प्रकारचं ते उत्तर देण्यास तयार नाही आहेत. एकमेकावरती जबाबदारी ढकलत आहेत. ते माझं डिपार्टमेंट नाही, ते त्याचं डिपार्टमेंट आहे. अशा प्रकारचा हा महापालिकेचा कारभार चाललेला आहे. तर मुंबईमध्ये ज्या घटना घडता आहेत त्यात वाढ दिवसेंदिवस होते, दिवसागणिक त्यामध्ये वाढ होते. मात्र मुंबई महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत ते एकमेकांवरती ही नावं आहेत ती ढकलत आहेत. त्यामुळेच आता ह्या सगळ्या संदर्भात मुंबई महानगरपालिका लक्ष देणार का. कारण काहीच दिवसांपूर्वी साकी नाक्यामध्ये मॅनहोलमध्ये पडून एकाचा मृत्यू झालेला होता आणि याच परिस्थितीत आता ही जी परिस्थिती आहे ती मुंबईतल्या ह्या प्रतीक्षानगरमध्ये ठिकठिकाणी दिसते. अनेक महिने हा रस्ता कामानिमित्त बंद होता. मात्र उद्घाटन होऊन सुद्धा जर का पहिल्याच पावसात रस्त्याची अशी अवस्था असेल, रस्ता जर अनेक ठिकाणी खचलेला असेल तर नेमकं महानगरपालिकेने काय काम केलं असा सवाल सुद्धा आता इकडचे स्थानिक नागरिक उपस्थित करतायत. लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट.